फेब्रुवारी महिन्याचे पैसे सोडण्यास सुरुवात केली आहे। तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आज शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। ज्या ज्या महिलांनी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याला लिंक केला आहे अशा जवळपास 22 लाखांपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावरती हे 3000 रुपये आज डीबीटीच्या माध्यमातून जमा होत आहेत। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून परवा दिवशी बुधवार आणि काल गुरुवार आणि आज शुक्रवार असं 3 दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते। त्यापैकी परवा दिवशी बुधवारच्या दिवशी आणि काल शिवजयंतीच्या गुरुवारच्या दिवशी जवळपास 50% महिलांना आतापर्यंत पैशांचे वाटप काल परवा या ठिकाणी झालेले आहे। अजून या ठिकाणी 12 जिल्ह्यातील महिला अजून पण वाटपाच्या बाकी राहिल्या होत्या। त्यांना आज शुक्रवारी हा वाटपाचा शेवटचा 3रा दिवस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ठेवलेला आहे आणि सर्व महिलांच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागलेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकाळी 7 वाजता आज डीबीटीचं बटन दाबलं होतं आणि 10 वाजता बँका उघडल्या महिलांना हे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा, मोबाईलवरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलं आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलत असताना म्हणाले, आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत। आम्ही लाडक्या बहिणींना कसंही त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत फसवणार नाही। आम्ही हे पैशांचं वितरण या ठिकाणी खरं म्हणजे मागील आता 2 आठवड्यांच्या पाठीमागेच करणार होतो, परंतु आपले अचानक दादा जे आता बारामतीचे लाडके अजित पवार यांचं अपघाती निधन त्यांचे झाल्यामुळे हे पैशांचं वितरण महिलांच्या खात्यावरती आता होण्यासाठी वेळ लागला होता। अखेर सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाला सुरुवात झाल्या। कधीपासून झाल्या तर लक्षात ठेवा, परवा दिवशी बुधवार आणि काल गुरुवार म्हणजे काल परवा अनेक महिलांना पैसे मिळालेत। त्यापैकी 50% महिला अजून वाटपाच्या बाकी होत्या, त्यांना पैशांचं वितरण करण्याचं बाकी राहिलं होतं। आज शुक्रवार हा वाटपाचा शेवटचा दिवस आज सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींनो, पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 100% आज या ठिकाणी सुरुवात झाल्या। आता बघा लाडक्या बहिणींनो, मग आज पैशांचं वितरण तर या ठिकाणी सुरू झालंय। मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण मिळायला सुरुवात झाल्या तर बघा, सरकारच्या माध्यमातून फक्त अशा 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आता डीबीटीचं बटन दाबून वाटपाला सुरुवात झाल्या। त्याचं कारण म्हणजे उरलेल्या 24 जिल्ह्यामध्ये पैसे परवा दिवशी आणि काल म्हणजेच बुधवार गुरुवार वाटप या ठिकाणी काल परवा झाल्याचं बघायला या ठिकाणी मिळालं। काल परवा जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता उरलेल्या या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण शुक्रवार या ठिकाणी आज शेवटचा दिवस आता होणार असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला आधार कार्डचा नंबर जोडला असेल तर त्याच आधार कार्डच्या नंबरवर आज पैशांचं वितरण या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारीचे करण्यात या ठिकाणी येऊ लागले। मग आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आम्हाला पैशांचं वितरण तर आज या ठिकाणी होणार आहे, मग अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे खात्यावरती आता मिळालेच नव्हते, त्यामुळे आम्हाला हे जानेवारी फेब्रुवारीचे पैसे हाय असे मिळणार का? हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये बसलेला होता। या प्रश्नांचे उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिलंय। तुम्हाला डिसेंबर नोव्हेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती दिला तर तो 2025 या मागच्या वर्षाचा होता आणि आज शुक्रवारी जो जानेवारी फेब्रुवारीचा 2 महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता सरकारने सोडलाय तर तो पूर्णपणे नवीन 2000 वर्षी या ठिकाणी म्हणजे 2026 या त्या ठिकाणी वर्षाचा पहिल्यांदाच हप्ता सोडलाय। त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे, नवीन वर्षामध्ये नवनवीन वेगळे बदल या ठिकाणी होत असतात। तशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा महत्त्वाचे बदल आता 2026 या नवीन वर्षानिमित्त करण्यात आले। त्यानुसारच आज तुम्हाला शुक्रवारी पैशांचं वाटप या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले। लक्षात ठेवा, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ अगदी 1 मिनिटे लक्ष देऊन बघायचा आहे। कारण आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून तुम्हाला बाहेर काढण्यात आले असं म्हणावं लागेल। कारण आता निम्या लाडक्या बहिणींना परवा दिवशी आणि काल म्हणजेच बुधवारी गुरुवारी पैशांचं वितरण झालंय। उरलेल्या ज्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आहेत
त्यांना आज पैशांचं वाटप सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येऊ लागलं आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी वाटपाचा शेवटचा दिवस सरकारने ठेवला आहे। कारण तुम्हाला पण माहित आहे, आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची संख्या जर पाहायला गेली तर टोटल 36 जिल्हे आहेत आणि प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सरकारने आता करण्याचं ठरवलेलं आहे। तुम्हाला पण माहित आहे, म्हणजे आता परवा दिवशी या ठिकाणी बुधवारी 12 जिल्ह्यामध्ये महिलांना 3000 रुपये बँकेत आता जमा झालेले आहेत। त्यानंतर काल गुरुवारी शिवजयंतीच्या दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप झालंय आणि त्या ठिकाणी काल परवा 24 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप झालंय। आता फक्त उरलेले 12 जिल्हे आज वाटपाचे शुक्रवारी या ठिकाणी बाकी होते, ते आता वाटप या ठिकाणी सुरू आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, आज पैसे बँकेच्या खात्यावरती महिलांना गेल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका, कारण आज वाटपाचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे। भलेही या ठिकाणी रात्रभर आज पैसे देण्यासाठी वेळ लागू द्या, परंतु पैशांचं वितरण सर्वांना देऊन टाका, कोणी सुद्धा पैशापासून वंचित राहता कामा नये, अशी ऑर्डर सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून जो डीबीटीचा नियम आहे त्यानुसार पैशांचं वितरण या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती केलं जाणार आहे। म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल कधी पण आमच्या बँकेच्या खात्यावरती आज शुक्रवारी पैसे येतील का, तुम्हाला असं वाटत असेल, मग या ठिकाणी लक्षात ठेवा, सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची अशी लिस्ट तयार करण्यात आल्या, ज्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जानेवारी फेब्रुवारीचे आज शुक्रवारी वाटपाचा शेवटच्या दिवशी पैसे या ठिकाणी जमा करण्यात आलेत। त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होत आहेत। त्यानंतर रात्री बरोबर संध्याकाळी 7 ते रात्री आता 12 ते 1 वाजेपर्यंत राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील 12 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींनो, असं या ठिकाणी का करण्यात आलंय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत आहेत आणि कोणत्याही बँकामध्ये सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून हे टायमिंग आता निवडण्यात आलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला व्यवस्थितपणे आता नंबर लिंक केला असेल, जोडला असेल, तर तुम्ही आता मोबाईलकडे आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आलाय आणि ज्यावेळी GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला असतो त्यावेळी सरकारच्या माध्यमातून पैसे हमखास 100% येत असतात। कारण तुम्हाला पण माहित आहे, कधी पण पैशांचा मेसेज आल्याचा या ठिकाणी इथून पुढे तुम्हाला मेसेज येऊ शकतो। बघा लाडक्या बहिणींनो, शुक्रवार आज तुम्हाला कधी पण मेसेज येऊ शकतो, काहींना दुपारी मेसेज येऊ शकतो, काहींना दिवसभरामध्ये कधी पण येऊ शकतो, संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येतील किंवा रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येतील, परंतु आज सर्वांना पैसे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकारांना बोलताना या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, कोणाकोणाला आज पैशांचं वितरण होणार आहे? नोव्हेंबर डिसेंबरचे अनेक महिलांना पैसे मिळालेत, कारण मागच्या 2-3 महिन्यांच्या पाठीमागे आता सरकारने या ठिकाणी पडताळणी सुरू केली होती। कारण सरकारला हे समजलं होतं की फक्त गोरगरीब आणि गरजू महिला ज्या आहेत तर यांच्या मार्फत अनेकांना लाभ या ठिकाणी अजून पण पोहोचत नाही, म्हणजे गोरगरीब महिलांवर अन्याय होत आहे। श्रीमंत महिलांपर्यंत या ठिकाणी लाभ या ठिकाणी आता पोहोचू लागला, श्रीमंत महिलांना जास्त पैसे जाऊ लागलेत, त्यामुळे गोरगरीब आणि गरजू महिलांवर अन्याय होत आहे। आता त्यांना वेळेवर पैसे जात नाहीत, यासाठी सरकारच्या माध्यमातून 2026 या नवीन वर्षाची पहिल्यांदाच हप्ता देत असताना सर्वात मोठे या ठिकाणी 5 बदल करण्यात आलेत। यामध्ये तुम्ही बसताय का, पास होताय का, हे सुद्धा बघणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। काही महिला या ठिकाणी अपात्र सुद्धा यामध्ये होणार आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे। त्यामुळे मोबाईल हातात धरून अगदी 1 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आज शुक्रवार 20 फेब्रुवारी हा वाटपाचा शेवटचा दिवस सरकारच्या माध्यमातून आता निवडला गेला आहे। त्यामुळे आज सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये बँकेच्या खात्यावरती आता करण्यात येणार आहे। काल परवा म्हणजेच या ठिकाणी बुधवारी गुरुवारी अनेक महिलांना पैशांचं वितरण झालंय। जर तुम्हाला बुधवारी गुरुवारी पैशांचं वितरण बँकेत झालं नसेल तर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण 100% आज शुक्रवारी या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे।
कारण आज सर्व राहिलेल्या उरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारच्या माध्यमातून आता पैशांचं वितरण डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती सुरू करण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने सांगितले जो काही डीबीटीचा नवा नियम आला आहे त्यानुसारच महिलांना पैशांचं वितरण तुम्हाला केलं जात आहे। म्हणजे डीबीटीचा नियम काय सांगतो बघा, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी ऐकून माहिती असेल, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप करण्यात येत असतो, त्यानंतर लगेच दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात येत असतो, तो म्हणजे दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर लगेच संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत रात्रीच्या टप्प्यामध्ये तिसरा टप्पा या ठिकाणी वाटप करण्यात येत असतो। असं 3 टप्पे आज शुक्रवारी वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर आजच्या आज शुक्रवारी पैसे या ठिकाणी बँकेत पाहिजे असतील तर सर्वांनी 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येऊ लागलेत। तर बघा या ठिकाणी आता जे महत्त्वाचे 5 बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे पैशांचं वितरण आज शुक्रवारी निमित्त आता करण्यात येणार आहे। यासाठी महत्त्वाचे 5 बदल आता 2026 मध्ये पहिल्यांदाच पैसे वितरण करत असल्यामुळे लागू करण्यात या ठिकाणी आले आहेत। मग ते 5 बदल आता कोणते आहेत ते सुद्धा आपण झटपटपणे व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये बघून घेऊया। यामधील पहिला बदल जो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी करण्यात आलाय तो म्हणजे नवीन उत्पन्नाचा दाखला सरकारच्या माध्यमातून आता चेक करण्यात येऊ लागलाय। यामध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तुमचे उत्पन्न 2025 या मागच्या वर्षामधील नवीन चेक करण्यात येणार आहे, फिरसे रिपीटपणे चेक करण्यात येणार आहे। जर 2024 या वर्षाचे तुम्ही या ठिकाणी बघा 2025 मध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे व्यवस्थित नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत मिळाले, त्यावेळी त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे 2024चा उत्पन्नाचा दाखला सरकारने चेक केला होता। तशा प्रकारे 2026 या नवीन वर्षी या ठिकाणी सुरुवात झाल्या आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्याचे आता नवीनच हप्ते देत असल्यामुळे आता तुम्हाला 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सरकारच्या माध्यमातून आता चेक करण्यात येऊ लागला आहे। यामध्ये जर वार्षिक उत्पन्न तुमचं आता 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जर 2025 या मागच्या वर्षामध्ये गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना पहिल्या नियमानुसार अपात्र यादीत टाकण्यात आले, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या लक्षात आलं का बघा पहिल्या नियमानुसार कोण कोण लाडक्या बहिणी अपात्र होऊन राहीत। आता तुमचं चेकिंग मागच्याच महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून करण्यात आले, कारण तुम्ही उत्पन्नाचा दाखला लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जोडलेला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल। त्यामुळे आता तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती मागच्या 2025च्या गेला असेल तर तुमचा अर्ज अपात्र यादीत टाकण्यात आलाय। त्याचं कारण म्हणजे पहिला चेकिंग महिलांच्या अर्जांचं कागदपत्रांचं होत होतं, तर ते कोण करत होतं लक्षात ठेवा, तर ते पहिला उत्पन्न तुमचं त्या ठिकाणी चेक कोण करत होतं, महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेवकांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुमचा चेक करण्यात येत होता। परंतु आता कोण चेक करतंय, तर आता सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी डिजिटल माध्यमातून मशीन चेक करत आहे। त्यामुळे थोडं जरी उत्पन्न तुमचं 2025 या मागच्या वर्षामध्ये जर वाढलं असेल तर पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात आले। हा झाला पहिला बदल। अजून 4 बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत। यामध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा बघणं अत्यंत काळजीपूर्वक महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज वार आहे शुक्रवार 20 फेब्रुवारी, हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे, हे तुम्ही विसरू नका। त्यामुळे पैसे हे वाटप या ठिकाणी आजच होणार आहेत, परंतु सर्वांना होणार नाहीत। यामध्ये काही भरपूर बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलेत। आज जे पैशांचं वितरण केलं जाणार आहे तर ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे, तर ते 3 टप्प्यामध्ये आता पैसे तुम्हाला आज वाटप केले जाणार आहेत। काही महिलांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात पैसे येतील, त्यानंतर आता जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यांचे 3000 रुपये येतील, हा मेसेज तुम्हाला येणार आहे। त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 ते 12 ते 1 वाजेपर्यंत राहिलेल्या उरलेल्या सर्व लाभार्थी महिलांना रात्रीचे पैसे येतील। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की पैसे वाटप झाल्याशिवाय बँका बंद करू नका, त्यामुळे सर्वांच्या खात्यावरती पैसे गेलेच पाहिजेत असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता पहिला बदल आता लक्षात आला। दुसरा बदल सरकारने काय केलेला आहे ते सुद्धा बघून घेऊया।
आता बघा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो काय करण्यात आलाय, दुसरा बदल या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आलाय, तो म्हणजे रहिवासी दाखला चेक करण्यात आलाय। आता तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा रहिवासी दाखला मागच्या वेळी आता महिलांनी दिलेला नव्हता, म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फसवणुकीच्या घटना दररोज वाढत चालल्याने तुमचा रहिवासी दाखला सरकारच्या माध्यमातून चेक केला गेलाय। आता बघा लाडक्या बहिणींनो, शुक्रवार आज शेवटचा दिवस आहे। कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे हे तर तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु सरकारने जे काही तुमचा रहिवासी दाखला मागितलाय तर ते का मागितलाय लक्षात ठेवा। एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या रहिवासी दाखला तुम्हाला कंपल्सरी आता या ठिकाणी करण्यात आलाय। कारण महिलांनी काय केलं होतं, आधार कार्डचा जो पत्ता होता तर तो व्यवस्थित या ठिकाणी महिलांनी दिलेला नव्हता, त्यामुळे अनेक महिलांचा जो अर्ज आहे तर तो रिजेक्ट करण्यात आलाय, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी बाहेर काढण्यात आलंय। तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो रहिवासी दाखला आता नवा तुम्हाला द्यावा लागणार आहे। हा झाला दुसरा बदल। त्यानंतर तिसरा बदल देखील सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणता करण्यात आलाय ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आल्या, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवारी पैसे जमा करण्यात येऊ लागलेत। मग ते 12 जिल्हे कोणते आहेत आपण ते झटपटपणे आता अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, तिसरा बदल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलाय, त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी तिसऱ्या बदलानुसार अपात्र करण्यात येणार आहेत। तर तो जमिनीची मर्यादा। पहिला जमिनीची मर्यादा अजिबात या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आली नव्हती, परंतु आता शेती किती असावी हे सुद्धा आता महिलांना सांगण्यात आलंय। यामध्ये तुमची जर जमीन 7 एकरपेक्षा जास्त असेल तर ज्या महिलांच्या घरातील वडिलांच्या किंवा लग्न झालं असेल तर पतीच्या नावावर 7 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा महिलांना अपात्र करण्यात या ठिकाणी आलंय। कारण 7 एकरपेक्षा जास्त जमीन तुमच्या घरातल्यांच्या पतीच्या किंवा नवऱ्याच्या या ठिकाणी किंवा वडिलांच्या नावावर असेल तर तुम्ही श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये तुम्हाला टाकण्यात येईल, असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे तुम्हाला अपात्र करण्यात या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। हा झाला शेवटचा बदल। आता नेमकं हे पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे ते लगेच पाहू। आज शुक्रवार आहे, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जिल्ह्यांची यादी आपण लगेच आता 1 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल कोणकोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। कारण 2025 मध्ये ज्या काही सरकारने बँका मागच्या वर्षी निवडल्या होत्या तर मागच्या वर्षी त्या बँकामध्ये कायम सर्व्हर डाऊन असायचा, सरकारने तिकडे पैसे सोडून पण पैसे लवकर यायचे नाहीत। काही बँकांचा स्वतःचा IFSC कोड नव्हता, अनेक महिला या ठिकाणी पैशांचं वाट बघत होत्या, सरकारने पैसे सोडून पण लवकर पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत नव्हते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लक्षात ठेवा, आज शुक्रवार शेवटचा दिवस, फक्त 10च बँका निवडल्या आहेत। त्या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते देखील झटपटपणे पाहून घेऊया। त्या 10 बँका सांगितल्यानंतर अशा 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार वाटपाचा शेवटचा दिवस आता पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येऊ लागलं आहे। तर बघा आता तुम्हाला सांगता आहे अशा 10 बँका ज्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पैसे जमा करण्यात येणार आहेत। बघा 10 बँका कोणत्या आहेत, तुमची बँक यामध्ये आहे का हे सुद्धा झटपटपणे बघून घेऊया। 2025 मध्ये तुम्हाला पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती झालं आहे त्या बँकेमध्ये, परंतु 2026 मध्ये त्या बँकेमध्ये पैसे वितरण अनेकांना आता जमा करण्यात येणार नाहीत। मग त्या 10 बँका कोणत्या आहेत पाहिल्यानंतर लगेचच आज शुक्रवारी वाटपाचा शेवटचा दिवस तुम्हाला कोणाकोणाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत, कोणाकोणाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी झटपटपणे आता समजून घेऊया। आता तुम्हाला सांगणार आहे अशा 10 बँका ज्यामध्ये शुक्रवार आज पैशांचं वाटप होणार आहे, त्यामुळे अगदी 1 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा बहिणींनो, 2 बँका सरकारने पहिल्यांदा निवडलेत। कोटक महिंद्रा बँक सगळ्यात महत्त्वाची बँक आहे, त्यानंतर ICICI बँक या शहरामध्ये पण बँक आहेत आणि खेडेगावामध्ये या बँकांच्या शाखा जास्त असल्याने महिलांनी यामध्ये भरपूर ठिकाणी खातं उघडले, त्यामुळे त्यांना या बँकेमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती केले जाणार आहे। त्यानंतर महत्त्वाच्या पुढच्या बँकांचा या ठिकाणी आता नियम आहे आणि या ठिकाणी नंबर लागतो।
कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक या 4 बँकांमध्ये कोणत्याही बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जानेवारीचे 1500 आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागलेत। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येऊ लागलेत? आज शुक्रवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आता महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। अगदी 1 मिनिटे तुम्ही आता मोबाईल बघत राहायचा आहे। आता पुढचा बँकांचा नंबर कोणता लागलाय बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढच्या बँकांचा नंबर लागलाय पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या बँका निवडण्यात आलेत। यस बँक, या बँकांच्या शाखा खेडेगावात जास्त असल्याने खेडेगावामध्ये या बँकांमध्ये महिलांना खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर आता पुढच्या बँकांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। ती म्हणजे खूप मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये ज्या महिलांनी आता खातं उघडलंय या महिलांना सुद्धा आज शुक्रवारी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येऊ लागलेत। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा बँकांचा नंबर आहे तो म्हणजे महाराष्ट्र बँक। त्यानंतर चौथा बँकांचा नंबर आहे बँक ऑफ इंडिया। त्यानंतर ज्यामध्ये 99% आता बँकामध्ये खातं उघडलंय ती बँक म्हणजे आता पोस्टात सर्वांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागलंय। कधी तर लक्षात ठेवा, आज शुक्रवारी काही महिलांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे येतील, काही महिलांना दुपारी 2 ते संध्याकाळी बरोबर 7 वाजेपर्यंत पैसे येतील, त्यानंतर संध्याकाळी 7 ते 12 ते 1 वाजेपर्यंत शेवटच्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। मग आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये होणार आहे ते आता जिल्हे तुम्ही आता ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी समोर आल्या। पहिल्यांदा कोकणाकडील आता जिल्ह्यांची यादी सांगण्यात आल्या, ती म्हणजे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे। त्यानंतर बीड, त्यानंतर लातूर, नांदेड आणि बुलढाणा हे 4 जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आलेत। त्यानंतर नाशिक, नागपूर, त्यानंतर चंद्रपूर, आता अकोला, ठाणे, त्या ठिकाणी पुणे, त्यानंतर पालघर या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, नक्कीच तुम्हाला पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।